श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रघुवीर समर्थ। नमस्कार माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश फक्त योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच तुम्ही या क्षणी हा आवाज ऐकत आहात। म्हणून एक नम्र विनंती आहे, हा संदेश अर्धवट सोडू नका, शांत मनाने शेवटपर्यंत ऐका। कदाचित आज स्वामी तुमच्या मनातील अस्वस्थतेला उत्तर देणार आहेत। अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांनी तुम्हाला त्रास दिला त्यांची उकल आज या प्रवचनातून होईल। स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही। पण माणूस एक मोठी चूक करतो, त्याच्याकडे जे आहे त्याकडे तो दुर्लक्ष करतो आणि जे नाही त्याचाच सतत विचार करत राहतो। त्यामुळे आनंद हातात असूनही तो दुःखी राहतो। आजच्या प्रवचनाचा विषय आहे, देवाने जे दिले आहे त्यात सुखी रहा, कारण तुमचे आयुष्य हे कोणाचे तरी स्वप्न आहे। मनुष्य कधीच संतुष्ट होत नाही आणि जो संतुष्ट असतो तो कधीही दुःखी राहत नाही। भक्तांनो, जरा डोळे मिटून विचार करा, आज तुम्ही ज्या घरात बसला आहात त्या घराचे स्वप्न कित्येक लोक पाहत आहेत। तुमच्या ताटात जे अन्न आहे त्यासाठी कित्येक जण दिवस रात्र मेहनत करत आहेत। तुम्हाला 2 वेळचे अन्न मिळते, अंगावर कपडे आहेत, डोक्यावर छप्पर आहे, आपल्या माणसांचा सहवास आहे, हे सर्व किती मोठे आशीर्वाद आहेत याची जाणीव आपण अनेकदा विसरून जातो। माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला जे मिळाले आहे त्याची किंमत तो गमावल्यानंतरच समजते। नोकरी असताना पगार कमी वाटतो, घर असताना मोठे घर हवे वाटते, मोटारसायकल असताना कार हवी वाटते, कार आली की मोठी कार हवी वाटते, अशी इच्छा कधीच संपत नाही। स्वामी समर्थ म्हणतात, इच्छा ठेव पण इच्छेचा गुलाम होऊ नकोस, कारण इच्छा जर नियंत्रणात राहिली तर ती प्रगती घडवते, पण इच्छा जर लोभात बदलली तर ती मनःशांती हिरावून घेते। भक्तांनो, जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना चालता येत नाही, ते फक्त एकदा आपल्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहतात। काहींना डोळ्यांनी दिसत नाही, ते फक्त एकदा सूर्योदय पाहण्याची इच्छा बाळगतात। काहींना बोलता येत नाही, ते फक्त आई हा शब्द उच्चारण्याची आस धरून असतात। आणि आपण, आपल्याकडे हे सर्व असूनही आपण आनंदी नसतो, कारण आनंद वस्तूंमध्ये नसतो, आनंद मनात असतो। एक गरीब माणूस झोपडीतही हसत जगतो कारण त्याच्याकडे समाधान असते, आणि एक श्रीमंत माणूस आलिशान बंगल्यातही रात्रभर झोपू शकत नाही कारण त्याच्याकडे समाधान नसते। स्वामी समर्थ शिकवतात की समाधान म्हणजे आळशीपणा नाही, समाधान म्हणजे देवाने दिलेल्या कृपेची कदर करत पुढे प्रामाणिक प्रयत्न करत राहणे। आज जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि उद्याच्या यशासाठी मेहनत करणे हेच खरे समाधान। अनेक भक्त विचारतात, स्वामी माझ्या आयुष्यात इतके दुःख का? पण स्वामींचा शांत संदेश असतो, तू आधी तुझ्याकडे किती काही आहे ते मोज। भक्तांनो, रोज सकाळी उठल्यावर एकदा मनात म्हणा, स्वामी आज मी श्वास घेत आहे, माझे डोळे उघडले, माझे हात पाय व्यवस्थित आहेत, मला आणखी एक दिवस दिलात, यासाठी तुमचे कोटी कोटी आभार। एवढी कृतज्ञता मनात आली की अर्धे दुःख आपोआप कमी होते। जीवनाची तुलना करू नका, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे। दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःचे दुःख वाढवू नका, कारण प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न सांगितलेली वेदना असते। स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे मिळाले आहे ते तुझ्या कर्मानुसार योग्य वेळी मिळाले आहे, आणि जे अजून मिळाले नाही त्यासाठी योग्य वेळ येऊ दे। म्हणून अधीर होऊ नका, विश्वास ठेवा, संयम ठेवा, मेहनत करत राहा। भक्तांनो, आजपासून एक संकल्प करा, तक्रारी कमी करायच्या आणि आभार जास्त मानायचे, कारण तक्रारी मनाला अशांत करतात पण कृतज्ञता मनाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाते। भक्तांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा संदेश मनापासून ऐकत असाल तर तुमचे मनःपूर्वक आभार। कृपया आता हा व्हिडिओ टाळू नका, अजून पुढे स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे जो तुमच्या जीवनाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो। शेवटपर्यंत नक्की ऐका। जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर श्री स्वामी समर्थ असा जयघोष कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा। कदाचित तुमच्यामुळे एखाद्या दुःखी व्यक्तीच्या जीवनात आशेचा नवीन प्रकाश निर्माण होईल। भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जीवनात सुख शोधायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाला समाधानाची सवय लावावी लागते, कारण असमाधानी मनाला जगातील कोणतीही संपत्ती सुख देऊ शकत नाही। ज्या मनात सतत आणखी हवे असा विचार चालू असतो त्या मनात परमेश्वराचे आशीर्वाद टिकत नाहीत। पण ज्या मनात स्वामी तुम्ही जे दिले आहे तेही माझ्यासाठी खूप आहे अशी भावना असते, त्या मनावर स्वामींची विशेष कृपा राहते। आज माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत धावत आहे, पैसा कमावत आहे, मोठे घर बांधत आहे,
नवीन वस्तू विकत घेत आहे, समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे सर्व चुकीचे नाही, पण या धावपळीत त्याने स्वतःचे मन हरवले आहे. त्याच्याकडे सर्व काही आहे, पण मनात शांती नाही. चेहऱ्यावर हसू आहे, पण अंतःकरणात रिकामेपणा आहे. कारण बाहेरचे वैभव वाढत गेले, पण आतला आनंद कमी होत गेला. स्वामी समर्थ म्हणतात, जो स्वतःच्या मनाला जिंकतो तोच खरा श्रीमंत. कारण पैशाने सुखसोयी विकत घेता येतात, पण समाधान विकत घेता येत नाही. औषधे विकत घेता येतात, पण निरोगी आयुष्य विकत घेता येत नाही. मोठा पलंग विकत घेता येतो, पण शांत झोप विकत घेता येत नाही. म्हणून जीवनात काय मिळाले यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करणे अधिक महत्त्वाचे आहे. भक्तांनो, एकदा आपल्या जीवनाकडे मागे वळून पहा. किती संकटे आली, किती कठीण दिवस आले, किती वेळा असे वाटले की आता सर्व संपले. पण प्रत्येक वेळी कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरून उभी राहिली. ती शक्ती कोणाची होती? ती स्वामी समर्थांचीच कृपा होती. म्हणून आज तुम्ही जे काही आहात, जिथे आहात, ते त्यांच्या कृपेनेच आहात. आपण संकटात असताना देव आठवतो, पण सुखात असताना देवाचे आभार मानायला विसरतो. हीच सर्वात मोठी चूक आहे. कृतज्ञतेशिवाय भक्ती पूर्ण होत नाही. ज्या भक्ताच्या ओठांवर नेहमी धन्यवाद स्वामी असते, त्याच्या आयुष्यात संकटे आली तरी ती त्याला मोडू शकत नाहीत. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा देवाची भेट आहे. प्रत्येक श्वास ही स्वामींची कृपा आहे. प्रत्येक सूर्योदय नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात तक्रारीने करू नका, प्रार्थनेने करा. कारण प्रार्थना मनाला बळ देते आणि तक्रार मनाला कमकुवत करते. आज अनेक लोक दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतात. अमुक व्यक्तीकडे एवढा पैसा आहे, तमुक व्यक्तीकडे मोठा बंगला आहे, त्याचे नशीब चांगले आहे, माझ्याकडे काहीच नाही. पण ही तुलना तुमच्या आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. कारण तुम्ही दुसऱ्याचे हसू पाहता, पण त्याच्या आयुष्यातील अश्रू पाहत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक न सांगितलेला संघर्ष असतो. स्वामी समर्थ शिकवतात की दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करू नका. दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. कारण दुसऱ्याच्या आनंदामुळे तुमचे काही कमी होत नाही. उलट मन अधिक विशाल होते आणि त्या विशाल मनातच स्वामींचा खरा निवास असतो. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. देव उशीर करू शकतो, पण अन्याय कधीच करत नाही. आज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मिळालेल्या नसतील, तर त्यामागेही स्वामींची काही योजना असते. कधी कधी आपण जी गोष्ट मागतो ती आपल्या हिताची नसते. म्हणून स्वामी योग्य वेळ येईपर्यंत ती आपल्यापासून दूर ठेवतात. लहान मूल आईकडे धारदार सुरी मागते, पण आई प्रेम असूनही ती देत नाही. कारण तिला माहीत असते की त्यामुळे मुलाचे नुकसान होईल. त्याचप्रमाणे स्वामी समर्थही आपल्या प्रत्येक इच्छेकडे पाहतात. जी इच्छा आपल्या कल्याणाची असते ती पूर्ण करतात, आणि जी इच्छा आपल्याला दुःखाकडे नेणारी असते ती प्रेमाने थांबवतात. म्हणून भक्तांनो, देवावर विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडते. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चात्ताप देतात, पण संयमाने घेतलेली वाटचाल आशीर्वाद देऊन जाते. आजपासून एक छोटी सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी स्वामींचे आभार माना. कदाचित सुरुवातीला कारणे शोधावी लागतील, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात आभार मानण्यासारख्या गोष्टींची कमतरता कधीच नव्हती. कमी होती ती फक्त त्यांना पाहण्याची दृष्टी. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्याकडे माझे अखंड वास्तव्य असते. त्यामुळे पैशापेक्षा मन जपा, संपत्तीपेक्षा श्रद्धा जपा आणि इच्छांपेक्षा समाधान जपा. कारण समाधान हेच खरे सुख आहे, आणि सुखी मनातच स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन घडते. भक्तांनो, जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. देवाने प्रत्येकाला सारखे आयुष्य दिलेले नाही, पण प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक तेवढी शक्ती नक्की दिली आहे. काहींना पैसा जास्त मिळाला, काहींना बुद्धी जास्त मिळाली, काहींना चांगले आरोग्य मिळाले, काहींना प्रेमळ कुटुंब मिळाले. प्रत्येकाकडे काही ना काही विशेष आहे. पण माणूस स्वतःकडे असलेले विसरतो आणि दुसऱ्याकडे असलेल्याचा विचार करत बसतो. याच कारणामुळे दुःख जन्माला येते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याने स्वतःला ओळखले त्याला जग जिंकण्याची गरज राहत नाही. कारण स्वतःची किंमत ज्याला कळते तो दुसऱ्याशी तुलना करत नाही. तो स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवतो आणि स्वामींच्या कृपेवर श्रद्धा ठेवतो. आज आपण पाहतो, समाजात अनेक लोक श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, प्रतिष्ठा आहे, पण त्यांच्या घरात शांतता नाही. तर दुसरीकडे एखादा गरीब माणूस छोट्याशा झोपडीत आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जेवतो, हसतो आणि रात्री शांत झोपतो. याचा अर्थ सुख पैशात नसून मनाच्या समाधानात आहे. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आज ज्या अडचणी आहेत त्या कायमच्या राहणार नाहीत. काळ बदलतो, परिस्थिती बदलते,
दुःख कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही. म्हणून दुःखात खचून जाऊ नका आणि सुखात अहंकार करू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकटे ही शिक्षा नसतात, ती माणसाला मजबूत बनवणारी परीक्षा असते. जसे सोनं आगीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसेच भक्त संकटातून गेल्यावर अधिक मजबूत बनतात. म्हणून संकटाला शाप समजू नका, ते स्वामींची शिकवण समजा. अनेक भक्त विचारतात, स्वामी, माझ्यावरच एवढे दुःख का? पण त्यांनी कधी असा विचार केला का, स्वामींनी मला इतकी संकटे सहन करण्याची ताकद का दिली? कारण जिथे परीक्षा मोठी असते, तिथे स्वामींचा आशीर्वादही मोठा असतो. लक्षात ठेवा, झाडावर फळे लागली की त्यावर दगड मारले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असते, त्यालाच मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. भक्तांनो, देवाने तुम्हाला जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. जर तुमच्या घरात 2 वेळचे अन्न शिजत असेल, तर लाखो लोकांपेक्षा तुम्ही श्रीमंत आहात. जर तुमच्या डोक्यावर छापर असेल, तर अनेक बेघर लोकांपेक्षा तुम्ही भाग्यवान आहात. जर तुमच्याकडे प्रेम करणारी माणसे असतील, तर जगातील मोठी संपत्ती तुमच्याकडे आहे. आजकाल लोक पैशासाठी इतके धावत आहेत की नात्यांची किंमत विसरत आहेत. आई वडिलांसाठी वेळ नाही, मुलांसाठी वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही आणि देवासाठी तर अजिबात वेळ नाही. मग मन अशांत होणारच. स्वामी समर्थ सांगतात, ज्याच्या घरात प्रेम आहे, त्या घरात माझा वास आहे. म्हणून नाती जपा, राग कमी करा, क्षमा करायला शिका. कारण द्वेष मनाला जाळतो, पण प्रेम मनाला शांत करते. एक दिवस असा येतो, जेव्हा माणूस मागे वळून पाहतो आणि म्हणतो, इतका पैसा कमावला, पण आई वडिलांसोबत बसायला वेळ दिला नाही, मुलांचे बालपण पाहिले नाही, देवाचे नाव घ्यायला वेळ काढला नाही. तेव्हा पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. भक्तांनो, वेळेचे महत्त्व ओळखा. पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस स्वामींची देणगी समजून जगा. स्वामी समर्थ महाराजांचा एक सुंदर संदेश आहे, आजचा दिवस आनंदाने जगा, उद्याची चिंता माझ्यावर सोडा. किती सुंदर विचार आहे हा. आपण उद्याच्या काळजीत आजचा आनंद हरवून बसतो. अजून न घडलेल्या गोष्टींची भीती मनात ठेवून आपण स्वतःला दुःखी करतो. भक्तांनो, आजपासून एक गोष्ट मनात ठेवा. सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि मनात म्हणा, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. हा विश्वास तुमच्या आयुष्यातील अर्धी दुःखे संपवेल. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही स्वामी माझ्या सोबत आहेत, हा अढळ विश्वास ठेवणे. हा विश्वास ज्या भक्ताच्या मनात असतो, त्याला कोणतेही वादळ डगमगवू शकत नाही. म्हणून भक्तांनो, समाधानाने जगा, कृतज्ञतेने जगा, प्रेमाने जगा आणि प्रत्येक श्वासासोबत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत राहा. नामात अशी शक्ती आहे की अस्वस्थ मनाला शांतता मिळते, निराश मनाला आशा मिळते आणि थकलेल्या जीवनाला पुन्हा नवसंजीवनी मिळते. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, समाधान हा सर्वात मोठा खजिना आहे. हा खजिना ज्याला मिळाला, त्याला जगातील कोणत्याही संपत्तीची भीक मागावी लागत नाही. कारण ज्याच्या मनात समाधान असते, त्याच्या चेहऱ्यावर कायम आनंद असतो, त्याच्या डोळ्यांत विश्वास असतो आणि त्याच्या जीवनात स्वामींच्या कृपेचा प्रकाश असतो. आज प्रत्येकजण म्हणतो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. पण एकदा तरी स्वतःला विचारा, स्वामींनी मला जे दिले आहे, त्याबद्दल मी किती वेळा आभार मानले? आपण रोज देवाकडे काहीतरी मागतो, पण जे मिळाले त्यासाठी नम्रपणे धन्यवाद किती वेळा म्हणतो? भक्तांनो, कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. ज्या भक्ताच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या जीवनात स्वामी समर्थांचे आशीर्वाद सतत वाढत जातात. कारण स्वामींना पैशाची, सोन्याची किंवा मोठ्या अर्पणाची गरज नसते. त्यांना हवे असते ते फक्त प्रेमाने भरलेले, विश्वासाने ओथंबलेले आणि समाधानाने नटलेले मन. लक्षात ठेवा, जगातील सर्वात गरीब माणूस तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही. जगातील सर्वात गरीब माणूस तो आहे, ज्याच्याकडे कितीही पैसा असला तरी समाधान नाही. आणि सर्वात श्रीमंत तो आहे, जो साध्या जीवनातही आनंदाने हसतो आणि प्रत्येक दिवस स्वामींचे नाव घेत जगतो. भक्तांनो, आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना आणि प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. काही लोक प्रेम देतात, काही लोक धडा देतात आणि काही लोक आयुष्यभराची आठवण देतात. म्हणून कोणावरही राग धरू नका. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले, त्यांनाही मनापासून माफ करा. कारण राग दुसऱ्याला जाळत नाही, तो आधी आपल्या मनालाच जाळतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही, उलट त्याचे मन मोठे होते. म्हणून क्षमा करायला शिका. ज्याने तुम्हाला त्रास दिला, त्याचा न्याय स्वामींवर सोडा. कारण स्वामींचा न्याय कधीच चुकत नाही.
भक्तांनो, आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात त्याच संकटामुळे उद्या तुम्ही अधिक मजबूत होणार आहात. आज जे अश्रू वाहत आहेत तेच उद्या तुमच्या यशाची साक्ष देतील. म्हणून संकट आल्यावर निराश होऊ नका. प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होते. प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सुंदर पहाट उगवते. आणि प्रत्येक दुःखानंतर सुखाचा मार्ग नक्कीच उगवतो. तुम्ही फक्त एक गोष्ट करा, स्वामी समर्थांचे नाव सोडू नका. परिस्थिती कशीही असो, मनात श्रद्धेचा दिवा कायम तेवत ठेवा. कारण अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. तसेच तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी स्वामींचे एक नाव पुरेसे आहे. भक्तांनो, अनेक वेळा आपण म्हणतो, स्वामी माझे ऐकत नाहीत. पण जरा विचार करा, आपण स्वामींचे किती ऐकतो? त्यांनी सांगितलेला सत्याचा मार्ग, प्रामाणिकपणाचा मार्ग, संयमाचा मार्ग आणि समाधानाचा मार्ग आपण किती प्रामाणिकपणे स्वीकारतो? स्वामी समर्थ महाराज आपल्याला फक्त चमत्कार देण्यासाठी आले नाहीत. ते आपले जीवन बदलण्यासाठी आले आहेत. ते आपल्याला योग्य विचार, योग्य संस्कार आणि योग्य मार्ग देण्यासाठी आले आहेत. जर आपण त्यांच्या शिकवणीनुसार जगलो तर प्रत्येक दिवस हा चमत्कारच ठरेल. म्हणून आजपासून स्वतःशी एक वचन द्या, मी दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करणार नाही. माझ्याकडे जे आहे त्याची कदर करीन. प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करीन. कोणालाही जाणून बुजून दुःख देणार नाही. शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करीन. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी स्वामींवरील माझा विश्वास कधीही डळमळू देणार नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. म्हणून अधीर होऊ नका. आज जे मिळाले नाही ते उद्या मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा, संयम आणि समाधान या 3 गोष्टी कधीही सोडू नका. शेवटी एवढेच सांगतो, जीवन सुंदर आहे कारण ते स्वामींनी दिले आहे. प्रत्येक श्वास मौल्यवान आहे कारण तो त्यांच्या कृपेने चालू आहे. म्हणून हसत जगा, प्रेमाने जगा, समाधानाने जगा आणि प्रत्येक क्षणी मनात एकच नाम घुमू द्या, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात आहे. लहान मूल खेळण्यात आनंद शोधते, तरुण यशात आनंद शोधतो, वृद्ध माणूस शांततेत आनंद शोधतो. पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो आनंद बाहेर शोधतो तो कधीच पूर्ण मिळत नाही. खरा आनंद स्वतःच्या अंतःकरणात असतो. मनुष्याला वाटते, माझ्याकडे भरपूर पैसा आला की मी सुखी होईन, मोठे घर झाले की मी आनंदी होईन, समाजात मान सन्मान मिळाला की माझे जीवन पूर्ण होईल. पण ज्या दिवशी त्या सर्व गोष्टी मिळतात त्याच दिवशी नवीन इच्छा जन्माला येते. म्हणून इच्छा पूर्ण झाल्या तरी मन रिकामेच राहते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने इच्छांवर नियंत्रण मिळवले त्याने जीवनावर नियंत्रण मिळवले. इच्छा असणे चुकीचे नाही, पण त्या इच्छांनी आपल्या मनावर राज्य करू नये. कारण इच्छा वाढत गेल्या की चिंता वाढते, चिंता वाढली की मन अशांत होते आणि अशांत मनाला स्वामींच्या कृपेची अनुभूती होत नाही. भक्तांनो, आज तुम्ही जर तुमच्या जीवनात दुःखी असाल तर एक क्षण थांबा आणि मागे वळून पहा. किती संकटांमधून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढले आहे. किती वेळा तुम्हाला वाटले होते की आता काहीच उरले नाही, पण त्या प्रत्येक वेळी स्वामींनी तुमचा हात धरला. कधी एखाद्या माणसाच्या रूपाने, कधी एखाद्या संधीच्या रूपाने, तर कधी एखाद्या चांगल्या विचाराच्या रूपाने. म्हणून भक्तांनो, संकट आले की हे का झाले असे विचारण्यापेक्षा यातून स्वामी मला काय शिकवत आहेत हा विचार करा. प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. प्रत्येक वेदनेमागे एक नवी ताकद लपलेली असते. आणि प्रत्येक अश्रूमागे स्वामींचा आशीर्वाद दडलेला असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसार आणि स्वामींच्या कृपेनेच घडते. म्हणून कधीही कोणावर अन्याय करू नका, कोणाचे मन दुखवू नका, कारण दुसऱ्याच्या डोळ्यातून पडलेला अश्रू थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दान फक्त पैशाचे नसते. गोड बोलणे हेही दान आहे. एखाद्याला धीर देणे हेही दान आहे. क्षमा करणे हेही दान आहे. प्रेम देणे हेही दान आहे. म्हणून ज्याच्याकडे पैसा नाही तोही मोठा दानशूर होऊ शकतो जर त्याच्या मनात प्रेम असेल. भक्तांनो, आपल्या जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की आपण निराश होतो. वाटते आता सर्व संपले. पण लक्षात ठेवा, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा स्वामी दुसरा दरवाजा उघडण्याची तयारी करत असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे. आज अनेक लोक म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात, नशीब बदलण्यापेक्षा विचार बदला. कारण विचार बदलले की कर्म बदलते, कर्म बदलले की आयुष्य बदलते. भक्तांनो, रोज सकाळी उठल्यावर आरशात पहा आणि स्वतःला सांगा, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. मला कोणत्याही संकटाची भीती नाही, कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत.
हा विश्वास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनेल. लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जगाने साथ सोडली तरी स्वामी साथ सोडत नाहीत. माणसे बदलतात, परिस्थिती बदलते, काळ बदलतो, पण स्वामी समर्थांचे प्रेम आणि कृपा कधीच बदलत नाही. म्हणून भक्तांनो, देवाने जे दिले आहे त्यात आनंदी राहा. प्रयत्न करत राहा, पण तक्रार करू नका. मेहनत करत राहा, पण अहंकार करू नका. यश मिळाले तर स्वामींचे आभार माना आणि अपयश आले तर स्वामींवर अधिक विश्वास ठेवा. कारण प्रत्येक अपयश तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जात असते. आजपासून एकच मंत्र मनात कोरून ठेवा, समाधान हेच सर्वात मोठे सुख आहे आणि स्वामी समर्थांवरील श्रद्धा हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्या दिवशी हा मंत्र तुमच्या जीवनात उतरला त्या दिवशी तुमच्या मनातील भीती, चिंता, असंतोष आणि दुःख हळूहळू नाहीसे होऊ लागेल आणि त्या जागी येईल शांतता, समाधान आणि स्वामी समर्थांच्या कृपेची दिव्य अनुभूती. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचे एक वचन मनात कायम जपून ठेवा, जीवनात जे काही मिळाले आहे ते माझ्या कृपेने मिळाले आहे आणि जे अजून मिळाले नाही त्यासाठी योग्य वेळ येत आहे. या एका विचाराने मनातील अर्धी चिंता संपून जाते. कारण चिंता ही भविष्याची असते, पण श्रद्धा ही वर्तमानाला सुंदर बनवते. आज आपण पाहतो, माणूस दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याच्या मनात नेहमी एक भीती असते, उद्याचं काय होईल. ही भीती त्याला वर्तमानात जगू देत नाही. आजचा आनंद तो उद्याच्या काळजीत गमावून बसतो. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याने आजचा दिवस माझ्यावर सोपवला त्याचा उद्याचा दिवस मी स्वतः घडवतो. भक्तांनो, तुमच्या घरात कितीही अडचणी असू द्या, आर्थिक संकट असू द्या, नोकरीची चिंता असू द्या, व्यवसायात नुकसान झालेले असू द्या, मुलांच्या भविष्याची काळजी असू द्या किंवा शरीराला एखादा आजार असू द्या, या सर्वांपेक्षा मोठी एक शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठे असले तरी ते कायम राहत नाही. काळे ढग कितीही दाटले तरी सूर्य पुन्हा उगवतो. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवसही कायमचे नाहीत. हा काळही निघून जाईल, पण त्या काळात तुमची श्रद्धा ढळू देऊ नका. भक्तांनो, अनेक लोक आनंद मिळवण्यासाठी जगभर भटकतात, पण त्यांना आनंद मिळत नाही. कारण आनंद हा बाहेर नसतो, तो मनात असतो. मनात समाधान असेल तर कोरड्या भाकरीतही गोडवा लागतो, पण मनात असंतोष असेल तर सोन्याच्या ताटात वाढलेले अन्नही बेचव वाटते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, भूक पोटाला असते पण लोभ मनाला असतो. पोटाची भूक 2 घासांनी भागते, पण मनाचा लोभ कधीच संपत नाही. म्हणून मनाला समाधान शिकवा, मनाला कृतज्ञता शिकवा, मनाला स्वामींच्या चरणी नम्र व्हायला शिकवा. भक्तांनो, आज तुम्ही जर तुमच्या मुलांसोबत बसून 2 क्षण हसलात, आई वडिलांचे आशीर्वाद घेतले, पत्नी किंवा पतीसोबत प्रेमाने बोललात, एखाद्या गरजू माणसाला मदत केली आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नाव घेतले, तर समजा तुमचा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. कारण यश म्हणजे फक्त पैसा नाही. यश म्हणजे मनःशांती, यश म्हणजे निरोगी शरीर, यश म्हणजे प्रेमळ नाती, यश म्हणजे शांत झोप आणि या सर्वांचा पाया आहे समाधान. भक्तांनो, दुसऱ्याचे जीवन पाहून कधीही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक फुलाला उमलण्याची वेळ वेगळी असते. गुलाब आणि कमळ यांची तुलना होत नाही. दोघांचे सौंदर्य वेगळे असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. म्हणून दुसऱ्याशी तुलना करण्याऐवजी स्वतःला कालपेक्षा आज अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसणारा भक्त कधीही रिकामा राहत नाही. कधी त्याला धीर मिळतो, कधी योग्य मार्ग मिळतो, कधी संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते, तर कधी मनाला अशी शांतता मिळते की जगातील कोणतीही संपत्ती तिची बरोबरी करू शकत नाही. म्हणून भक्तांनो, आजपासून तक्रार करणे सोडा. हे नाही, ते नाही असे म्हणणे सोडा. त्याऐवजी रोज सकाळी आणि रात्री एकच प्रार्थना करा, स्वामी, तुम्ही मला जे दिले आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि जे अजून दिले नाही ते योग्य वेळी द्याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मनात कधीही लोभ येऊ देऊ नका, असंतोष येऊ देऊ नका. माझे मन नेहमी समाधानाने भरलेले राहू द्या. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाव राहू द्या. माझ्या प्रत्येक कर्मात तुमचे मार्गदर्शन राहू द्या आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस तुमच्या कृपेचा उत्सव बनू द्या. भक्तांनो, ज्या दिवशी ही प्रार्थना मनापासून केली जाईल त्या दिवशी तुमचे जीवन बदलायला सुरुवात होईल. कारण स्वामी प्रथम परिस्थिती बदलत नाहीत, ते आधी मन बदलतात आणि मन बदलले की संपूर्ण आयुष्य बदलून जाते. भक्तांनो, या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस काही ना काही शोधत असतो. कोणी पैशाचा शोध घेतो, कोणी सुखाचा शोध घेतो, कोणी मान सन्मानाचा शोध घेतो, तर कोणी प्रेमाचा शोध घेतो.
पण स्वामी समर्थ महाराज सांगतात, जो स्वतःच्या मनातील परमेश्वराला शोधतो त्याला जगातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळी मिळते. आजचा माणूस बाहेरच्या जगात इतका रमून गेला आहे की त्याला स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायलाच वेळ नाही. मोबाईल, पैसा, काम, स्पर्धा, अपेक्षा आणि चिंता यांच्या गर्दीत त्याने स्वतःची शांतता हरवून बसला आहे. पण भक्तांनो, मनाला शांत करण्यासाठी मोठमोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त रोज काही क्षण स्वामींच्या चरणी बसून त्यांचे नाम घ्या. मनातील सर्व चिंता त्यांच्या समोर ठेवा. अश्रूंनी केलेली प्रार्थना स्वामी सर्वात आधी ऐकतात. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना तुमची श्रीमंती नको आहे, तुमची भक्ती हवी आहे. त्यांना तुमच्या घरातील सोनं नको आहे, तुमच्या मनातील श्रद्धा हवी आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः चालत येतात. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, झाड कधी स्वतःची फळे खात नाही, नदी स्वतःचे पाणी पित नाही, सूर्य स्वतःसाठी प्रकाश देत नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांच्या हितासाठी जगते. मग आपणच फक्त माझं, माझ्यासाठी असा विचार का करतो? स्वामी समर्थ शिकवतात की दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे ही सुद्धा मोठी पूजा आहे. एखाद्याला प्रेमाने विचारपूस करणे, दुःखी माणसाला धीर देणे, भुकेल्याला अन्न देणे, वृद्ध आई वडिलांचा सन्मान करणे, गरजू विद्यार्थ्याला मदत करणे हीच खरी स्वामी सेवा आहे. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करून भक्ती पूर्ण होत नाही. भक्ती तेव्हा पूर्ण होते जेव्हा आपल्या वागण्यात स्वामींची शिकवण दिसू लागते. भक्तांनो, जीवनात कधीही गर्व करू नका, कारण आज जे आपल्या हातात आहे ते उद्या नसेलही. पैसा, पद, सौंदर्य, ताकद आणि प्रसिद्धी या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. पण चांगले कर्म आणि चांगला स्वभाव हे कायम स्मरणात राहतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अहंकाराने माणूस मोठा होत नाही, तर नम्रतेने तो सर्वांच्या हृदयात स्थान मिळवतो. म्हणून कितीही मोठे व्हा, पण मनाने नेहमी नम्र राहा. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. जर प्रेम पेरले तर प्रेम मिळेल, जर विश्वास पेरला तर विश्वास मिळेल, जर मदत केली तर योग्य वेळी मदत मिळेल, आणि जर दुसऱ्याला दुःख दिले तर त्या दुःखाचे फळही एक दिवस नक्की मिळेल. म्हणून प्रत्येक कर्म करण्यापूर्वी मनात स्वामींचे नाव घ्या. आज अनेक लोक म्हणतात, आमच्या घरात सुख नाही. पण भक्तांनो, घरात सुख आणण्यासाठी पैसा नाही तर प्रेम लागते. मोठे घर असण्यापेक्षा घरात मोठी माणसे असणे महत्त्वाचे आहे. घरात रोज भांडणे होत असतील, कटू शब्द बोलले जात असतील, एकमेकांचा अपमान होत असेल, तर त्या घरात कितीही पैसा असला तरी लक्ष्मी टिकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, ज्या घरात प्रेम, नम्रता आणि देवाचे नाम असते त्या घरात मी स्वतः राहतो. त्यामुळे घरात रोज काही क्षण सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. तुम्हाला हळूहळू घरातील वातावरण बदलताना जाणवेल. भक्तांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी साथ सोडली, कितीही अपमान झाला, तरी स्वतःवरील आणि स्वामींवरील विश्वास कधीही सोडू नका. कारण ज्याच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याला हरवण्याची ताकद कोणाकडेही नसते. आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यातील नवीन पहाट जवळ आणत असतील. प्रत्येक रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसेच प्रत्येक दुःखानंतर आनंदही नक्की येतो. म्हणून भक्तांनो, देवाने जे दिले आहे त्यात आनंदी राहा. मेहनत करत राहा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा. दुसऱ्याच्या सुखाच्या हेवा करू नका, आपल्या भाग्यावर रडू नका. कारण तुमचे आजचे आयुष्य हे खरोखरच कोणाच्या तरी स्वप्नासारखे आहे. ज्याची किंमत आज तुम्हाला वाटत नाही, त्याच गोष्टीसाठी लाखो लोक रोज देवाकडे प्रार्थना करत आहेत. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट स्वामींच्या नामस्मरणाने करा. भक्तांनो, एक गोष्ट कधीही विसरू नका. देव प्रत्येकाला सारखे धन देत नाही, पण जगण्यासाठी आवश्यक तेवढे सामर्थ्य नक्की देतो. कोणाला पैशाची श्रीमंती मिळते, कोणाला ज्ञानाची श्रीमंती मिळते, कोणाला प्रेमळ कुटुंबाची श्रीमंती मिळते, तर कोणाला निरोगी शरीराचे वरदान मिळते. म्हणून स्वतःला कधीही गरीब समजू नका. आधी स्वामींनी तुम्हाला काय काय दिले आहे याची यादी मनात तयार करा. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती भाग्यवान आहात. आजचा माणूस एक मोठी चूक करतो. तो सतत आपल्या दुःखांची मोजदाद करतो, पण आपल्या आशीर्वादांची मोजदाद करत नाही. दिवसातून कित्येक वेळा तो म्हणतो, माझ्याकडे हे नाही, माझे नशीब चांगले नाही, माझ्या आयुष्यात फक्त संकटेच आहेत. पण तो कधी स्वतःला विचारत नाही, माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी स्वामींचे किती वेळा आभार मानले. भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्याला धन्यवाद द्यायला येतात त्यालाच देव आणखी देत जातो. कारण कृतज्ञतेपेक्षा मोठी प्रार्थना दुसरी नाही.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तू माझ्याकडे जे मागतोस त्यापेक्षा मी तुला अधिक देण्याची तयारी ठेवतो, पण आधी तुझ्या मनात समाधान आणि श्रद्धा निर्माण होऊ दे. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमच्या मनात असंतोष निर्माण होईल तेव्हा तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर आज माझ्याकडील सर्व काही निघून गेले तर मला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची आठवण येईल? त्या क्षणी तुम्हाला समजेल की ज्याची तुम्ही रोज उपेक्षा करता तीच तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. भक्तांनो, आईवडील असतील तर त्यांची सेवा करा. त्यांचा आवाज ऐकण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत नाही. मुलं असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांचे बालपण पुन्हा परत येणार नाही. पती पत्नीचे नाते असेल तर प्रेमाने जपा, कारण एक दिवस पैसा राहील पण माणसं नसतील तेव्हा संपत्ती असूनही मन रिकामे वाटेल. स्वामी समर्थ शिकवतात की माणसं कमवा, पैसा आपोआप येईल, पण पैसा कमावताना माणसं गमावली तर शेवटी हातात काहीच उरणार नाही. भक्तांनो, आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासात काही लोक सोबत चालतील, काही मध्येच साथ सोडतील, काही फक्त आठवण बनून राहतील. पण एक व्यक्तिमत्व असे आहे जे कधीही साथ सोडत नाही, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणून जगाने साथ सोडली तरी निराश होऊ नका. स्वामींची साथ कायम तुमच्या पाठीशी आहे. कधी कधी स्वामी तुमची प्रार्थना लगेच पूर्ण करत नाहीत, कारण त्यांना तुमच्यासाठी योग्य वेळ माहिती असते. लहान बाळाला आई सर्व गोष्टी लगेच देत नाही, योग्य वेळ आली कीच देते. त्याचप्रमाणे स्वामी समर्थही योग्य वेळ येईपर्यंत थांबतात. त्यामुळे विलंब झाला म्हणून विश्वास सोडू नका. भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर त्याचा अर्थ स्वामी तुम्हाला विसरले आहेत असा होत नाही. उलट कदाचित ते तुमच्यासाठी मोठ्या आनंदाची तयारी करत असतील. शेतकरी बी पेरल्यानंतर लगेच पीक मिळत नाही, तो संयमाने वाट पाहतो. तसाच भक्तानेही संयम ठेवायला हवा. आज अनेकांच्या चेहऱ्यावर हसू दिसते पण मनात वेदना असतात, म्हणून कोणाचाही हेवा करू नका. प्रत्येक माणूस आपल्या वाट्याच्या संघर्षातून जात असतो. दुसऱ्याचे सुख पाहण्यापेक्षा त्याच्या सुखासाठी प्रार्थना करा. दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद साजरा करा, कारण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्यावर स्वामींची कृपा अधिक होते. भक्तांनो, तुमच्या घरात रोज एक दिवा स्वामींच्या नावाने लावा. 2 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. त्या 2 मिनिटात तुमचे मन हलके होईल, चिंता कमी होईल आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या स्वामींच्या कृपेने शक्य होत आहेत. म्हणून आज एक संकल्प करूया. देवाने जे दिले आहे त्यात आनंदी राहूया. मेहनत कधीही सोडणार नाही पण लोभही करणार नाही. प्रगती करू पण अहंकार करणार नाही. दुसऱ्याचे वाईट कधीच चिंतणार नाही. प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगू आणि प्रत्येक रात्री स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करू. आणि शेवटी माझ्या सर्व स्वामी भक्तांना हात जोडून एक प्रेमाची विनंती आहे. जर हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तुमच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करत असेल तर कृपया हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पुढील भागात स्वामी समर्थ महाराज समाधान, कर्म आणि श्रद्धेचे असे गूढ रहस्य सांगणार आहेत जे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकते. चला, मनापासून सर्वांनी एकत्र नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जो मनापासून नतमस्तक होतो त्याला एक गोष्ट हळूहळू समजू लागते. जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही विनाकारण घडत नाही. प्रत्येक आनंदामागे एक कारण असते, प्रत्येक दुःखामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेमागे स्वामींची एक अद्भुत योजना दडलेली असते. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी, माझ्या आयुष्यात इतके कष्ट का? पण भक्तांनो, जरा शांतपणे विचार करा. जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडली असती तर आपल्याला स्वामींची आठवण आली असती का? संकटेच माणसाला देवाजवळ घेऊन जातात. दुःखच माणसाला प्रार्थना शिकवते. अपयशच माणसाला नम्र बनवते. म्हणून जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला शाप समजू नका, तो स्वामींचा आशीर्वाद समजा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज भक्तांना कधीच सोडत नाहीत, पण ते प्रत्येक भक्ताची परीक्षा मात्र नक्की घेतात. कारण परीक्षेशिवाय विश्वासाची ताकद कशी समजणार? सोनं अग्नीत तापल्यावरच शुद्ध होतं, हिरे घासल्यावरच चमकतात. त्याचप्रमाणे भक्त संकटातून गेल्यावरच अधिक तेजस्वी बनतो. भक्तांनो, आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल तर निराश होऊ नका. जर नोकरी मिळत नसेल तर धीर सोडू नका. जर व्यवसायात नुकसान झाले असेल तर मेहनत थांबवू नका. जर नात्यांमध्ये दुरावा आला असेल तर प्रेम देणे सोडू नका. कारण परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण स्वामींची कृपा एका क्षणात सर्व काही बदलू शकते. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेची वाट पाहताना आपले कर्तव्य कधीही सोडू नका. काही लोक फक्त चमत्काराची वाट पाहतात पण स्वतः प्रयत्न करत नाहीत.
हे योग्य नाही. स्वामी समर्थ सांगतात, कर्म कर, बाकी माझ्यावर सोड. म्हणजेच भक्ती आणि कर्म यांचा संगम झाला की जीवनात खरे यश मिळते. भक्तांनो, आज अनेक लोक पैशासाठी इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना स्वतःसाठीही वेळ उरलेला नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ सुरू असते. पण एकदा तरी स्वतःला विचारा, या धावपळीचा शेवट कुठे आहे? पैसा कमवणे आवश्यक आहे, पण पैशासाठी मनःशांती गमावणे योग्य नाही. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण हरवलेली शांतता आणि हरवलेली माणसं परत मिळतीलच असे नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्याकडे समाधान आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. कारण समाधान असलेला माणूस साध्या अन्नातही आनंद शोधतो, साध्या घरातही सुख अनुभवतो आणि साध्या जीवनातही परमेश्वराची कृपा पाहतो. भक्तांनो, देवाने दिलेल्या प्रत्येक दिवसाचे स्वागत हसतमुखाने करा. सकाळी उठल्यावर पहिला विचार तक्रारीचा नसावा, तर कृतज्ञतेचा असावा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिलात त्यासाठी तुमचे आभार. आज माझ्या हातून चांगले कर्म घडू दे. माझ्या मुखातून गोड शब्द बाहेर पडू दे. माझ्या मनात कोणाविषयीही द्वेष राहू देऊ नका. ही छोटी प्रार्थना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आणखी एक गोष्ट भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही लोक आपल्याला दुखावतात, काही विश्वासघात करतात, काही अपमान करतात. अशा वेळी बदला घेण्याचा विचार करू नका. न्याय स्वामींवर सोडा. कारण स्वामींचा न्याय उशिरा होईल, पण तो अचूक होईल. आपण फक्त आपले मन स्वच्छ ठेवायचे. लक्षात ठेवा, दुसऱ्याला खाली खेचून कोणीही वर जात नाही. दुसऱ्याचे वाईट करून स्वतःचे चांगले होत नाही. म्हणून नेहमी चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा. कारण आपण जे पेरतो तेच एक दिवस आपल्या आयुष्यात फळ म्हणून परत येते. भक्तांनो, तुमचे आयुष्य हे केवळ तुमचे नाही, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांचे ते स्वप्न आहे. तुमचे आईवडील, तुमचे कुटुंब, तुमची मुले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना तुमचे आनंदी जीवन पाहायचे आहे. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःखी होऊ नका. प्रत्येक दिवसाला आशेने सामोरे जा. आणि जेव्हा कधी मन खूप अस्वस्थ होईल, तेव्हा फक्त डोळे बंद करून एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा भक्तांनो, हे नाम फक्त शब्द नाहीत. हे नाम म्हणजे धैर्य आहे, आशा आहे, आधार आहे आणि जीवनाला नव्याने उभे राहण्याची शक्ती आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, माणसाचे दुःख परिस्थितीमुळे कमी आणि विचारांमुळे जास्त वाढते. परिस्थिती कठीण असली तरी सकारात्मक विचार असतील तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. पण परिस्थिती चांगली असूनही मनात नकारात्मक विचार असतील तर तो स्वतःचे सुख नष्ट करतो. आज तुम्ही ज्या ठिकाणी बसून हे प्रवचन ऐकत आहात त्या क्षणी एक गोष्ट मनात ठेवा. तुमचा श्वास चालू आहे, तुमचे हृदय धडधडत आहे, तुमचे डोळे हे शब्द वाचत आहेत किंवा तुमचे कान हे शब्द ऐकत आहेत. हीच तर स्वामी समर्थांची सर्वात मोठी कृपा आहे. कारण जगात असे लाखो लोक आहेत जे फक्त एक दिवस निरोगी आयुष्य मिळावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत आहेत. भक्तांनो, आपण रोज देवाकडे नवीन गोष्टी मागतो, पण कधी देवाला असे म्हटले आहे का, स्वामी, आज मी काही मागत नाही, फक्त तुम्ही मला जे दिले आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. विश्वास ठेवा, ज्या दिवशी ही भावना मनात निर्माण होईल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अनेक तक्रारी आपोआप नाहीशा होतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कृतज्ञ मनात माझा कायमचा निवास असतो. म्हणून रोज सकाळी आणि रात्री काही क्षण कृतज्ञतेसाठी द्या. तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रेमाने पहा. तुमच्या आई वडिलांचा चेहरा, मुलांचे हसू, कुटुंबातील प्रेम, 2 वेळचे अन्न, डोक्यावरचे छप्पर आणि स्वामींचे नाम, यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती? भक्तांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असे ज्यांच्याकडे सर्व काही असूनही ते सतत रडत असतात, आणि दुसरे असे ज्यांच्याकडे खूप कमी असते पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगतात. या दोघांमध्ये फरक फक्त एका गोष्टीचा असतो, समाधानाचा. समाधान म्हणजे स्वप्ने सोडणे नाही. समाधान म्हणजे देवाने आज जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून उद्याच्या यशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणे. स्वामी समर्थ कधीही आळशीपणाची शिकवण देत नाहीत. ते कर्म, श्रद्धा आणि समाधान यांचा सुंदर समतोल शिकवतात. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जर यश आले तर नम्र राहा. कारण त्या यशामागे तुमच्या मेहनतीबरोबरच स्वामींचा अदृश्य आशीर्वादही आहे. आणि जर अपयश आले तर खचू नका, कारण कदाचित स्वामी तुम्हाला त्याहून मोठ्या यशासाठी तयार करत असतील. आजकाल लोक दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून स्वतःचे आयुष्य मोजतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या नशिबाचे घड्याळ वेगळे असते. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण जे स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांना योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते. भक्तांनो, एक छोटीशी गोष्ट सांगतो.
जर एखाद्या शेतकऱ्याने बी पेरले आणि दुसऱ्याच दिवशी शेत उकरून पाहिले की पीक आले का, तर त्याला काहीच मिळणार नाही. त्याला संयम ठेवावा लागतो, पाणी द्यावे लागते, मेहनत करावी लागते आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. तसेच आपल्या जीवनातही आहे. आज केलेले चांगले कर्म उद्या किंवा परवा नाही, पण योग्य वेळी नक्कीच फळ देते. म्हणून अधीर होऊ नका. स्वामी समर्थांच्या वेळेवर विश्वास ठेवा. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटा संकल्प करायला सांगतो. आजपासून कोणतीही तक्रार करण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी स्वामींचे आभार माना. कोणावर राग येण्यापूर्वी स्वतःच्या चुका पहा आणि कोणाची निंदा करण्यापूर्वी स्वतःच्या वागण्याचा विचार करा. हा छोटासा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा देईल. लक्षात ठेवा, जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे मन बदलणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कर्म बदलते आणि कर्म बदलले की नशीबही बदलते. म्हणून भक्तांनो, देवाने जे दिले आहे त्यात आनंदी राहा. मेहनत करत राहा, प्रार्थना करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रघुवीर समर्थ. या नामातच तुमचे रक्षण आहे, या नामातच तुमची शक्ती आहे आणि या नामातच तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करण्याची दिव्य क्षमता आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या जीवनात भीती राहत नाही. कारण भीती ही त्या मनात जन्म घेते जे स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवत नाही. पण ज्या भक्ताने आपले जीवन स्वामींच्या चरणी अर्पण केले आहे त्याला प्रत्येक संकटात एकच आधार दिसतो, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. आज अनेक लोक भविष्याच्या चिंतेत वर्तमानातील आनंद गमावून बसतात. उद्या काय होईल, मुलांचे काय होईल, नोकरीचे काय होईल, व्यवसायाचे काय होईल, शरीराचे काय होईल, या विचारांनी मन सतत अस्वस्थ राहते. पण भक्तांनो, ज्या उद्याचा अजून जन्मही झाला नाही त्याची चिंता करून आजचा सुंदर दिवस का वाया घालवायचा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आजचे कर्म चांगले कर, उद्याची काळजी माझ्यावर सोड. किती सुंदर संदेश आहे हा. आपल्याला फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत. परिणामाची चिंता स्वामींवर सोपवायची आहे. कारण आपण कर्माचे अधिकारी आहोत, फळाचे नाही. भक्तांनो, आयुष्यात कधी कधी अशा घटना घडतात की आपल्याला वाटते आता सर्व संपले. पण त्याचवेळी स्वामी आपल्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात करत असतात. ज्या दारातून तुम्हाला बाहेर पडावे लागले, कदाचित त्यापेक्षा मोठे दार तुमच्यासाठी उघडण्याची तयारी सुरू असते. म्हणून जे गेले त्यासाठी रडू नका, जे येणार आहे त्यासाठी विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. कधी खडक भेटतात, कधी खोल दऱ्या भेटतात, कधी वेगवान प्रवाह असतो तर कधी शांत पाणी असते. पण नदी कधी थांबत नाही, ती वाहत राहते. म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. तुमचे जीवनही त्या नदीसारखे असले पाहिजे. संकटे आली तरी थांबू नका, अपयश आले तरी मागे फिरू नका, लोकांनी साथ सोडली तरी विश्वास सोडू नका. कारण जो चालत राहतो त्याच्यापर्यंत स्वामींची कृपा नक्की पोहोचते. भक्तांनो, तुम्ही कधी पक्ष्यांकडे पाहिले आहे का? ते सकाळी घरट्यातून बाहेर पडतात. त्यांना संध्याकाळचे अन्न कुठून मिळेल हे माहिती नसते, तरीही ते आनंदाने किलबिल करत उडतात. कारण त्यांना निसर्गावर विश्वास असतो. मग आपण स्वामी समर्थांचे भक्त असूनही इतकी चिंता का करतो? विश्वास ठेवा, ज्याने तुमचा जन्म होण्यापूर्वी तुमच्या अन्नाची व्यवस्था केली तोच स्वामी पुढेही तुमची काळजी घेणार आहे. फक्त तुमच्या मनात संशय येऊ देऊ नका. श्रद्धा जितकी दृढ असेल तितकी स्वामींची कृपा अधिक स्पष्ट जाणवेल. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटी साधना सांगतो. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी 11 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा जप करताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक वेळी असे अनुभवा की स्वामी तुमच्या समोर उभे आहेत आणि तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवत आहेत. हळूहळू तुमच्या मनातील भीती कमी होईल, अस्वस्थता दूर होईल आणि अंतःकरणात एक अद्भुत शांतता निर्माण होईल. भक्तांनो, आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमची नसते. दुःख कायम राहत नाही, आनंदही कायम राहत नाही. म्हणून दुःखात धैर्य ठेवा आणि सुखात नम्रता ठेवा. हीच स्वामी समर्थ महाराजांची खरी शिकवण आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यासाठी वेळ काढा. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण निघून गेलेली माणसे आणि निघून गेलेला वेळ परत मिळत नाही. घरात प्रेम असेल, देवाचे नाम असेल आणि समाधान असेल तर ते घरच स्वामींचे मंदिर बनते. म्हणून भक्तांनो, आजपासून एक नवीन जीवन सुरू करा. तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, लोभ कमी करा, समाधान वाढवा, राग कमी करा, प्रेम वाढवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामी समर्थांच्या नामाने करा.
विश्वास ठेवा, ज्या दिवशी तुमच्या मनात समाधानाचा दिवा पेटेल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अंधार आपोआप नाहीसा होईल. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, देव कधीही कोणाचे वाईट करत नाही, पण माणूस स्वतःच्या चुकीच्या विचारांनी आणि चुकीच्या कर्मांनी स्वतःचे दुःख निर्माण करतो. म्हणून जीवन बदलायचे असेल तर सर्वप्रथम विचार बदलावे लागतील. कारण जसा विचार तसे कर्म आणि जसे कर्म तसे भविष्य. आजचा माणूस बाहेरच्या जगाला जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवू शकत नाही. राग आला की शब्दांवर नियंत्रण राहत नाही. लोभ आला की विवेक हरवतो. अहंकार आला की नाती तुटतात. मत्सर आला की मनाची शांतता नष्ट होते. आणि मग माणूस म्हणतो, माझ्या आयुष्यात सुख नाही. भक्तांनो, सुख बाहेर शोधू नका. सुख मनाच्या शुद्धतेत आहे. ज्या मनात द्वेष नाही, ज्या मनात मत्सर नाही, ज्या मनात अहंकार नाही, त्या मनात स्वामी समर्थ स्वतः वास करतात. लक्षात ठेवा, दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचे भले कधीच होत नाही. दुसऱ्याचा हेवा करून स्वतःची प्रगती होत नाही. उलट दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणाऱ्या माणसावर स्वामींची विशेष कृपा राहते, कारण त्याचे मन मोठे असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने देण्याचा आनंद शिकला त्याला मागण्याची वेळ येत नाही. येथे देणे म्हणजे फक्त पैसा देणे नव्हे. एखाद्याला धीर देणे, दुःखी माणसाला दोन प्रेमाचे शब्द बोलणे, भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, चुकीच्या मार्गावर गेलेल्याला योग्य मार्ग दाखवणे, ही सर्व मोठी दाने आहेत. भक्तांनो, आयुष्याच्या शेवटी कोणीही विचारत नाही की तुमच्याकडे किती पैसा होता, पण लोक नक्की आठवतात की तुमच्या स्वभावात किती प्रेम होते, तुमच्या शब्दांत किती गोडवा होता आणि तुमच्या हातून किती चांगली कर्मे झाली. म्हणून आजपासून एक संकल्प करा, कोणाच्याही मनाला जाणून बुजून दुःख देणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, शक्य असेल तिथे मदत करीन, माझ्या यशाचा गर्व करणार नाही आणि माझ्या अपयशामुळे खचणार नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एक सुंदर संदेश दिला आहे. जीवन हे स्पर्धा नाही तर साधना आहे. दुसऱ्यापेक्षा पुढे जाणे हे जीवनाचे ध्येय नाही. कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगला माणूस बनणे हेच खरे ध्येय आहे. आज समाजात लोक एकमेकांशी तुलना करत आहेत. कोणाचा मोठा बंगला, कोणाची मोठी गाडी, कोणाचा मोठा व्यवसाय. पण भक्तांनो, या सर्व गोष्टी इथेच राहणार आहेत. शेवटी सोबत जाणार आहे ते फक्त तुमचे कर्म. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, संपत्तीपेक्षा सत्कर्म जमा करा. कारण पैसा फक्त या जन्मात उपयोगी पडतो, पण सत्कर्मांचे पुण्य अनेक संकटांत तुमचे रक्षण करते. भक्तांनो, देवाने दिलेला प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. काल जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांचा पश्चात्ताप करत बसू नका. त्या चुका सुधारण्याचा निर्धार करा. कारण स्वामी समर्थ कधीही पश्चात्तापात अडकून राहायला शिकवत नाहीत. ते नेहमी पुढे चालत राहायला शिकवतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी स्वामींच्या नावाचा एक छोटासा दिवा तो अंधार दूर करण्यासाठी पुरेसा आहे. म्हणून कधीही निराश होऊ नका. तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तरी ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असू द्या. कारण भक्तांनो, ज्या ओठांवर स्वामींचे नाम असते त्या जीवनात आशा कधीच संपत नाही. ज्या हृदयात स्वामींची श्रद्धा असते त्या मनात भीती टिकत नाही. आणि ज्या भक्ताने समाधानाचा मार्ग स्वीकारला आहे त्याच्या आयुष्यात दुःख आले तरी ते त्याला मोडू शकत नाही. म्हणून देवाने जे दिले आहे त्याचा आदर करा. जे नाही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. पण कोणत्याही परिस्थितीत मनातील समाधान गमावू नका. कारण समाधान हेच स्वामी समर्थांनी दिलेले सर्वात मोठे प्रसाद आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचे ओझे मी स्वतः उचलतो. पण याचा अर्थ असा नाही की भक्ताने प्रयत्न करायचे नाहीत. स्वामींचा खरा भक्त तोच असतो जो प्रामाणिकपणे कर्म करतो, मनापासून प्रार्थना करतो आणि शेवटी परिणाम स्वामींच्या चरणी अर्पण करतो. आज अनेक लोकांची एकच तक्रार असते, मी खूप मेहनत करतो पण मला यश मिळत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक मेहनतीला फळ मिळते, पण प्रत्येक फळ एकाच वेळी मिळत नाही. काही झाडे 3 महिन्यांत फळ देतात, काही झाडांना 3 वर्षे लागतात, पण दोन्ही झाडे फळ देतात. म्हणून आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्याशी करू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझी वेळ येत आहे, फक्त श्रद्धा सोडू नकोस. हा संदेश प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात कोरून ठेवावा. कारण अनेक वेळा आपण यशाच्या अगदी जवळ असतो पण अधीर होऊन प्रयत्न सोडून देतो आणि नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करतो. भक्तांनो, आज जर तुमच्या घरात अडचणी असतील तर त्या अडचणींना शत्रू समजू नका. त्या तुमचे शिक्षक आहेत. त्या तुम्हाला संयम शिकवत आहेत, प्रार्थना शिकवत आहेत, नम्रता शिकवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर अवलंबून राहायला शिकवत आहेत.
लक्षात ठेवा, समुद्र जितका खोल असतो तितका तो शांत असतो. त्याच्याप्रमाणे ज्याच्या मनात स्वामींची खरी भक्ती असते तो माणूस संकटातही शांत राहतो. कारण त्याला माहिती असते की हेही दिवस निघून जातील. भक्तांनो, तुम्ही रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाला आनंद दिला? जर तुमच्यामुळे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आले असेल, एखाद्या दुःखी माणसाला धीर मिळाला असेल, एखाद्याला मदतीचा हात मिळाला असेल, तर समजा तुमचा दिवस यशस्वी झाला. स्वामी समर्थ महाराजांना मोठमोठ्या पूजा, महागडे हार आणि देखाऊ भक्तीपेक्षा निर्मळ मन आणि दयाळू हृदय अधिक प्रिय असते. म्हणून तुमच्या वागण्यात प्रेम असू द्या, बोलण्यात गोडवा असू द्या, नजरेत आपुलकी असू द्या आणि प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असू द्या. भक्तांनो, या जगात प्रत्येक गोष्ट काही काळासाठीच आहे. शरीर एक दिवस वृद्ध होईल, पैसा एक दिवस दुसऱ्याच्या हातात जाईल, मान सन्मानही कायमचा राहत नाही. पण तुमचे चांगले कर्म आणि स्वामींवरील श्रद्धा हीच तुमची खरी ओळख बनते. म्हणून कधीही अहंकार करू नका. आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी स्वामींची कृपा आणि अनेक लोकांचे योगदान आहे. आई वडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबाची साथ आणि स्वामींचा अदृश्य हात, हे सर्व विसरू नका. भक्तांनो, जीवनात एखाद्या दिवशी खूप एकटे वाटेल, कोणी समजून घेणार नाही असे वाटेल, पण त्या क्षणी निराश होऊ नका. शांतपणे डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी, जगाने साथ सोडली तरी चालेल, पण तुमची साथ कधी सोडू नका. विश्वास ठेवा, ही प्रार्थना मनापासून केली तर मनातील भार हलका होऊ लागेल. कारण स्वामी समर्थ भक्ताच्या हृदयातील न बोललेले शब्दही ऐकतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा भक्तांनो, समाधानी माणूस कधीच गरीब नसतो आणि लोभी माणूस कधीच श्रीमंत नसतो. हीच या संपूर्ण प्रवचनाची खरी शिकवण आहे. देवाने जे दिले आहे त्यात आनंदी राहा. जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांमध्ये मनातील शांती हरवू देऊ नका. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जे मिळणार आहे त्यासाठी मी मेहनत करेन आणि जे काही घडेल ते स्वामींच्या इच्छेनेच माझ्या कल्याणासाठी घडेल. हे वाक्य तुमच्या विचारांना बदलून टाकेल. विचार बदलले की जीवन बदलते आणि जीवन बदलले की प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेचा उत्सव बनतो. भक्तांनो, आता या प्रवचनातील सर्वात महत्त्वाचा विचार मनात कोरून घ्या. देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत ती आपल्यापासून दूर गेल्यावर समजू नये. ही चूक करू नका, कारण वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करून काहीच मिळत नाही. आज तुमच्याकडे आईवडील आहेत, त्यांच्याशी प्रेमाने बोला. उद्या ते नसतील तेव्हा त्यांच्या आवाजासाठी मन तडफडेल. आज तुमची मुले तुमच्याजवळ बसून हसतात खेळतात, उद्या ती मोठी होतील आणि आपापल्या आयुष्यात व्यस्त होतील. आज तुमच्याकडे निरोगी शरीर आहे, त्याची काळजी घ्या. कारण एकदा आरोग्य बिघडले की जगातील मोठी संपत्तीही त्याची भरपाई करू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्याकडे आहे त्याचा आदर कर, मग जे नाही तेही तुला मिळण्याचा मार्ग तयार होईल. भक्तांनो, माणूस आयुष्यभर धन जमा करत राहतो, पण एक दिवस अशी वेळ येते की डॉक्टर म्हणतात, आता विश्रांती घ्या. तेव्हा लक्षात येते की पैसा कमावण्यात संपूर्ण आयुष्य गेले, पण जगायलाच वेळ मिळाला नाही. म्हणून स्वामी समर्थ शिकवतात की जीवनात समतोल हवा. मेहनत करा, पण कुटुंबासाठी वेळही द्या. पैसा कमवा, पण मनाची शांती गमावू नका. यश मिळवा, पण नम्रता सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत देवाचे नाम सोडू नका. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही स्वामी समर्थांनी दिलेली नवीन संधी आहे. कालच्या चुका सुधारण्यासाठी, नवीन चांगले कर्म करण्यासाठी, एखाद्याला मदत करण्यासाठी आणि स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी. आज तुम्ही कोणाला क्षमा केली तर तुमचे मन हलके होईल. आज तुम्ही कोणाला मदत केली तर तुमच्या जीवनात पुण्य वाढेल. आज तुम्ही कोणाला प्रेमाने 2 शब्द बोललात तर कदाचित त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस सुंदर होईल. इतकी मोठी शक्ती आपल्या शब्दांमध्ये असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जिभेवर गोडवा असेल तर घरात लक्ष्मी राहते, मनात नम्रता असेल तर माझी कृपा राहते आणि जीवनात समाधान असेल तर आनंद कायम राहतो. भक्तांनो, जगात 2 प्रकारची माणसे असतात. एक अशी, जी प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतात, आणि दुसरी अशी, जी प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराची कृपा शोधतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे भक्त व्हायचे, हा निर्णय आजच घ्या. कारण ज्याला प्रत्येक परिस्थितीत स्वामींचा आशीर्वाद दिसतो, तो कधीही एकटा पडत नाही. संकट आले तरी त्याचा विश्वास तुटत नाही. कारण त्याला माहिती असते की स्वामी जे करतात ते शेवटी माझ्या कल्याणासाठीच असते. भक्तांनो, आयुष्यात कधीही कोणाचे वाईट चिंतू नका. दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका. कारण दुसऱ्यासाठी खणलेला खडगा अनेकदा स्वतःलाच अडचणीत आणतो.
त्याऐवजी दुसऱ्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. दुसऱ्याच्या आनंदात आनंद माना, कारण दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारे मनच खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. आजपासून एक छोटी सवय लावा. जेवायला बसण्यापूर्वी एक क्षण डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी, आज माझ्या ताटात अन्न दिल्याबद्दल तुमचे आभार. जगात ज्यांच्या ताटात अन्न नाही त्यांनाही कृपा करा. रात्री झोपण्यापूर्वी म्हणा, स्वामी, आजचा दिवस सुखरूप पार पडला त्याबद्दल तुमचे आभार. उद्याही माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. भक्तांनो, या छोट्या प्रार्थना तुमच्या जीवनात मोठा बदल घडवतील, कारण त्या तुमच्या मनात कृतज्ञतेचे बीज रुजवतील. आणि ज्या मनात कृतज्ञतेचे बीज रुजते त्या मनात दुःख जास्त काळ टिकत नाही. शेवटी एवढेच सांगतो, तुमचे आयुष्य हे कोणाच्या तरी प्रार्थनेचे उत्तर आहे. तुमचे हसू हे कोणाच्या तरी आशेचा किरण आहे. आणि तुमचा प्रत्येक श्वास हा स्वामी समर्थांनी दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. भक्तांनो, आता या प्रवचनाचा शेवट जवळ आला आहे. पण शेवट करण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत अमूल्य संदेश तुमच्या हृदयात कायमचा कोरून ठेवायचा आहे. जीवनात कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, कितीही यशस्वी व्हा, पण समाधान, नम्रता आणि स्वामींवरील श्रद्धा कधीही सोडू नका. कारण पैसा माणसाला श्रीमंत बनवू शकतो, पण समाधानच माणसाला सुखी बनवते. भक्तांनो, एक दिवस असा येणार आहे जेव्हा आपण या जगातून रिकाम्या हाताने जाणार आहोत. त्या दिवशी ना बँकेतील पैसा सोबत जाणार आहे, ना घर, ना जमीन, ना पद, ना प्रसिद्धी. सोबत जाणार आहे ते फक्त आपल्या कर्माचे फळ आणि स्वामी समर्थांवरील आपली भक्ती. म्हणून आजपासून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनात पश्चात्ताप नसावा. कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागा. कोणावर राग असेल तर सोडून द्या. कोणाची मदत करता येत असेल तर नक्की करा. कारण चांगले कर्म करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. उद्या आपल्या हातात नाही, आपल्या हातात फक्त आजचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, आज जे चांगले करता येईल ते उद्यावर ढकलू नकोस. कारण गेलेला क्षण आणि गेलेली संधी पुन्हा परत येत नाही. भक्तांनो, जीवनात 3 गोष्टी कधीही विसरू नका. पहिली गोष्ट कृतज्ञता. रोज स्वामींचे आभार माना. कारण तुम्ही ज्या गोष्टींना सामान्य समजता त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून लाखो लोक प्रार्थना करत आहेत. दुसरी गोष्ट समाधान. जे आहे त्यात आनंदी राहा. जे नाही त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा, पण दुसऱ्याच्या सुखाचा मत्सर करू नका. तिसरी गोष्ट श्रद्धा. परिस्थिती कशीही असो, स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत हा विश्वास कधीही सोडू नका. भक्तांनो, आता तुमच्याकडे एक छोटी विनंती करतो. जर तुम्ही हे संपूर्ण प्रवचन मनापासून ऐकले असेल तर एक क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी रूप आपल्या डोळ्यांसमोर उभे आहे अशी भावना करा. मनापासून प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील लोभ दूर करा, असंतोष दूर करा, अहंकार दूर करा. माझ्या हृदयात प्रेम, दया, क्षमा आणि समाधान कायम ठेवा. मला कधीही दुसऱ्याचा हेवा वाटू देऊ नका. माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपाछाया कायम राहू द्या. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम असू द्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या चरणी माझी श्रद्धा अढळ राहू द्या. भक्तांनो, विश्वास ठेवा, अशी प्रार्थना कधीही वाया जात नाही. स्वामी समर्थ भक्ताच्या मनातील प्रत्येक भावना जाणतात. योग्य वेळी, योग्य प्रकारे ते उत्तर देतात. आणि आता शेवटी माझी सर्व स्वामी भक्तांना प्रेमाची विनंती आहे. जर हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर कृपया हा संदेश इथेच थांबवू नका. तो तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि इतर स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या निराश व्यक्तीच्या जीवनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. आणि कमेंटमध्ये फक्त एकच शब्द श्रद्धेने लिहा, दुहेरी अवतरण चिन्ह, श्री स्वामी समर्थ. ही 4 अक्षरे फक्त शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा आधार आहे, ही शक्ती आहे आणि हेच आपल्या जीवनाचे खरे संरक्षण आहे. चला, सर्वांनी एकत्रित भावपूर्ण स्वरात 3 वेळा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबाच्या आणि संपूर्ण जगातील सर्व भक्तांच्या जीवनावर सदैव राहो. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.